नंदुरबारच्या नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून 3 पोल्ट्री फार्म सील केलेत। शिवाय इतर पोल्ट्री फार्मची देखील जिल्हा प्रशासनानं तपासणी सुरू केली आहे। पाहूयात। पोल्ट्री हब म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता। त्या कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता तिथं बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत 1,40,000 कोंबड्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं नष्ट करण्याचे आदेश दिलेत। शिवाय 5 किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलाय। 6 पोल्ट्री फार्म्समध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे, ज्यांचा कलिंग होईल। नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे। त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत। आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार। आणि 5 किलोमीटर मध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवत आहोत। कोंबड्या शास्त्रशुद्धपणे नष्ट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं काही पथकं तयार केलीत। ही पथकं परिसरातील पाहणी आणि प्रत्यक्ष कलिंग करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। जिल्हा लेवलला आपण 25 पथक तयार करतो आहोत, जी काही जे पथक आहेत ते निरीक्षण करतील की याच्या पलीकडे कोणाकडे आणखी काय आहे का, मरतूक आहे का। आणि जवळ 15 ते 20 पथकं जे आहेत ते आपण ज्याला म्हणतो कलिंग ऑपरेशन त्यामध्ये काम करतील। नंदुरबार परिसरात पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। नंदुरबारमध्ये 19 वर्षात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। बर्ड फ्लूची लागण झाल्यानं 10 लाख अंडी उत्पादन प्रभावित झाली आहेत। नंदुरबारमधून मुंबई, अहमदाबाद, बडोदा, नाशिकमध्ये अंडी पुरवठा होतो। दररोजच्या 5 ते 8,000 कोंबड्यांच्या विक्रीवर परिणाम झालाय। प्रशासनानं खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्या पोल्ट्री फार्ममध्ये तपासणी करण्याचे आदेश दिलेत। नवापूरच्या त्या 3 पोल्ट्री वगळता कुठेही बर्ड फ्लू संशयित पक्षी आढळलेले नाहीत। सर्वत्र आपण याची गंभीरता वाढू नये म्हणून आपण सगळ्या सॅम्पल गोळा करत आहोत। आपल्या पशुवैद्यकीय टीमला सर्वांना आपण प्रत्येक पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन त्याची सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे। तिथं अनैसर्गिक कुठल्या प्रकारची मॉर्टॅलिटी असल्या त्याचे सॅम्पल आपण गोळा करायला सांगितलेले आहे। सध्या तरी नाशिक, नंदुरबारच्या नवापूर वगळता कुठेही असा आउटब्रेकचा दिसून आलेला नाही। प्रशासनानं वेगानं उपाययोजना केल्यात, त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशी अपेक्षा पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकरी बाळगून आहेत। झी 24 ताससाठी योगेश खरेंसह प्रशांत परदेशी, नंदुरबार।